गुड आफ्टरनून गाईज. हा पिकनिकचा आदल्या दिवशीचा व्लॉग आहे जो प्रिपरेशन चालू होतं आमच्या उद्याच्या दिवसाचं. सो हा मी फर्स्ट टाकलेला आहे व्लॉग. छोटासाच क्लिप आहे त्यामुळे मी हे उद्याच्या व्लॉगमध्ये अटॅच करून टाकणार आहे. सो बघा कसा वाटतोय. आमची ऑफिसचे सगळे कलिग्स आहेत आमचे. तसे हे HR मॅडम आहेत, त्या मला बोलत होत्या की दे मला तुझी चिठ्ठी वगैरे. आणि ह्या सगळ्या चिठ्ठी रूम्समध्ये कोणाकोणासोबत राहायचं आहे. लक्ष्मण दादा जे आहेत ते इकडे आहेत. त्यांनी हे असं मच्छी घेऊन आलेली आहे मस्तपैकी. आणि हे आपला जॉब सर. ओ प्रणव सर, ये मेरा ब्लॉग है, इसमें ये अरे कंटिन्यू तो. हाय, मैं हूँ सेजल, ये है वनीता, कन्नड़ से ये है प्रणव, ये है बल्लू भाई, मालचे किती झाले चलतो मार्च. हां मागून सगळं. सो गाईज, आता आम्ही आमच्या ऑफिसच्या इथून आमची बस हल्लेली आहे. आता आम्ही आमच्या वेगवेगळ्या आहोत. सो माझा ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा. ये आगे से एक शूट ले लो आगे से शूट ले लो एक. नहीं और भी है. मैडम आपने क्या गलत किया? शूट कैसा नहीं आया तो था शरणच्या तोंडापासून शूट करायचं. हाय गाईज, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आज आहे पिकनिक. सो आम्ही पिकनिकची मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे. फ्रॉम आमची जर्नी स्टार्ट टू एंड आमची सगळी जर्नी दाखवणार आहोत. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. खूप मजा येणार आहे, मस्ती होणार आहे. आणि त्याच्यामध्ये ही ॲक्च्युली आमच्या ऑफिसची पिकनिक आहे. ठीक आहे, ही आमच्या ऑफिसची पिकनिक आहे आणि असं मस्त अशी पिकनिक होणार आहे. आणि बघत राहतो पिकनिक आहे ही. आपल्यासोबत आत्ता सकाळी आपल्यासोबत हे आपले सर आलेले आहेत. हसनैन भाई, हाय. आप कुछ बोलना चाहोगे? यहाँ पे देख के बात कीजिए. आपल्यासोबत जॉबसुद्धा आहे. जॉब ॲक्च्युली मच्छी घेतली आहे. सो तुम्हाला मी दाखवते ब्लॉगमध्ये की कसं आहे. आणि मी तुम्हाला शेवटला बस दाखवेन गाईज. ॲक्च्युली बसमध्ये आम्ही चढल्यानंतर अशी ॲक्टिंग सरांची चालू होती. आणि
आणि आम्ही अजून बसमध्ये आहोत. आम्हाला 1 तास आहे जायला अजून आमच्या डेस्टिनेशनला. सो लेट्स सी आपण आता किती वेळात पोहोचू. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून सध्या पाऊस पडत आहे. पाऊस खूप आहे इकडे. मी खिडकी लावलेली आहे. मला दिसत आहे पाऊस पडतो. असा प्रचंड पाऊस घाटावर आणि ते रेंज नाही आहे. सो कोणी याल तर ते घाट व्ह्यू छान असं शो करा आणि बाईकवरती येऊन नक्की प्रेझेंट करा. नेक्स्ट आपण जेव्हा आपण आपल्या डेस्टिनेशनवर कंटिन्यू पाहत हॅलो गाईज, आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहोत. भरपूर उशीर झाला पोचायला बिकॉज आमची ॲक्च्युली बस होती आणि ज्या गावातून बस निघायला ती म्हणजे ती गल्ली खूप छोटी असल्यामुळे ज्या गावातून आम्हाला पास व्हायचं होतं बट ती गल्ली खूपच छोटी असल्यामुळे आम्हाला ते म्हणजे यू टर्न मारून परत मेन असं बोलतात ना वेगळ्या रूटनी यावं लागलं. सो असं होतं आमचा आजचा हाफ दिवस तरी गेलाच. सकाळी इतक्या लवकर येऊ म्हणजे निघलो आम्ही बेलापूरवरून ऑफिसच्या इथून. आता लेट्स सी. तुम्हाला मी रेसॉर्ट हे रिव्ह्यू रेसॉर्टचा ओके आहे. मी तुम्हाला रेसॉर्ट माझा मी जिथे स्टे आला आहे आता फॉर 1.5 डे तो मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन. खूप मोठा पण नाही आहे, खूप छोटा पण नाही आहे, मीडियम. ठीक आहे. सो आता गाईज आर यू आता ओके ठीक आहे. ओके हां ठीक आहे. हां तो असा आहे आमचा हा रिव्ह्यू. मी तुम्हाला असं दाखवते. आता बॅक कॅमेरा करून तुम्हाला दाखवते. हा असा पहाड आहे, हा असा रिव्ह्यू आहे. खूप छान रिसॉर्ट आहे. एकदम बोलतात ना हा पूल आहे ज्या पूलमध्ये आता मला स्विमिंग पोहायचं आहे मस्त. हे बघा हे खाली अजून आहे स्पेस. मला खाली गेल्यावर दाखवेल. हा कृणाल आहे. कृणाल आहे का?
हे आमचा बॉईजचा रूम आहे आणि हा सेकंड रूम माझा आहे. 203 हा माझा रूम आहे. हा बघा प्रथमेश सर, काय झालं तुम्ही का आमच्या रूममध्ये शिफ्ट? आणि मस्त अशीच आमची रूम आहे, छोटीशी आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तिघं मावणार नाही आहोत. आम्हाला थोडीशी ती जागा पाहिजे. हे बघा, गुदगुली करू काय? नको. गेला, बंद केला. सो गाईज, हा आहे असा लुक. हा आहे आमचा रेस्टॉरंट जो बुक केलेला आहे ऑलरेडी. आणि आमचं आता जेवण वगैरे झालं. मी तुम्हाला असं ऐकून नाही दाखवलं काय जेवण वगैरे. तर मस्त होतं जेवण, चिकन, भाकरी, चपातीचे पण ऑप्शन्स होते. आणि आमचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि कसं आहे ना, जेवायला काही खास म्हणजे इतकं छान होतं, टेस्ट वगैरे ओके होतं. भाकरी होती, चिकनचा रस्सा होता आणि मी 2पेक्षा 3 गुलाबजामुन खाल्लेत आणि मस्त होतं. चिकन, भाकरी, पापड अँड ऑल सगळं होतं. छान आहे जेवण, टेस्ट पण छान आहे. आणि गाईज इथे म्हणजे बोलता पहाड जे असतात, डोंगर्स, माउंटन्सच्या मध्ये आहे हे रेसॉर्ट. खूप सुंदर आहे. आपण लोणावळ्यापेक्षा इथे एन्जॉय करू शकतो. हां, एवढंच आहे की इथे रेंज वगैरे नाही. मी माझ्या हजबंडला कॉल नाही करू शकत आहे किंवा फॅमिलीजला, ठीक आहे. पण थोडं माइंड फ्रेश होण्यासाठी आपण मस्त एन्जॉय इथे करू शकतोस. आणि मी माझे आता फोटोशूट्स वगैरे झाले. ही आमची बस आहे इथे आणि तिथे आमचे सगळे स्टाफ कलिग्स इकडे पण जरा खेळत आहे आणि आमचे सर वगैरे लोक पण बाहेर आहेत. असे स्विमिंग करतात.
सॉरी गाईज, मी लास्टला व्लॉग एंड करायचा विसरले होते गडबडीमध्ये. सो आता मी व्लॉग एंड करते लाईक फोटोज थ्रू. सो जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय, टेक केअर.